दादांची आठवणी तुम्हाला कशा जागे करतात? दादांनी आपलं बोट धरून दादा पुढे आले, मला तर फार वेळ घेतला. सर दादांची इच्छा होती दोन्ही पक्ष एकत्र यावेत, पण आता दादाच नाहीयेत. मग तिकडनं ही सगळी मंडळी आता कोणाशी चर्चा करणार? ते ठरवते ना. हा निर्णय, ही जी प्रक्रिया आहे त्याच्यात आम्ही कोणी नसतो. मी सांगितलं अजित पवार होते, जयंत पाटील होते. जयंत पाटील हे लोक विचार करतील पुढं काय करायचं. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ नये याच्यासाठी पण प्रयत्न, त्यासाठी हे सगळं घडवलं गेलं असं एक बोललं जातंय. तुमचं काय असेल? नाही, बोललं जातं हे आमच्या कानावर करायचं नाही. जी मंडळी दोन्ही पक्ष एकत्र आल्यामुळे त्यांचं महत्व कमी होणार होतं, त्यांनी हे सगळं घडून आणले. अशी माहिती असली तर मला द्या. साहेब असं पण अनेक म्हणजे तुम्ही सहमत आहात काय सगळ्या गोष्टींशी? साहेबांना अंदाज असा माझी होता का माझी 9 वाजता मिटिंग आहे. नाही शेवटचा साहेब, भाजपवर दादा एकत्र आल्यानंतर आपण भाजप सोबत जाणार होता का? दादा जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार होत्या आणि सत्तेमध्ये राहायचं असेल तर आपण भाजप बरोबर जाणार होता का? भाजपचा काय संबंध? दादा ऑलरेडी भाजपमध्ये आहेत आणि ते सत्तेमध्ये आहेत. आणि आमची जी चर्चा चाललेली होती त्याच्यात असा कुठला पक्ष त्याचं नाव नव्हतं. तर अजितदादांसोबत विलिनीकरणाची चर्चा झाली होती. एकत्र येण्यासाठी अजित पवारही इच्छुक होते. शरद पवारांनी पत्रकार परिषदेत हे मोठं वक्तव्य केलेलं आहे. अजितदादांसोबत विलिनीकरणाची चर्चा झाली होती. त्याच सोबत 12 तारखेला विलिनीकरणाचा निर्णय जाहीर होणार होता. विलिनीकरणाची चर्चा झाली होती आणि 12 तारखेला हा निर्णय आम्ही जाहीर करणार होतो. अजितदादांची जी इच्छा आहे ती पूर्ण व्हावी ही आमची इच्छा आहे असं शरद पवारांनी स्पष्ट केलं.